कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकण विधान परिषदेत नवा राजकीय ट्विस्ट. महेंद्र दळवींची कन्या जुईली जुईकर यांचा उमेदवारीवर दावा. अपक्ष अर्ज भरण्याची तयारी. महायुतीतील जागा वाटपावरती प्रश्नचिन्ह. फॉर्च्युनरचा मुंबई गोवा महामार्गावरती धुमाकूळ. पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न. अनेक वाहनांना धडक देत चालक पसार. निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला. संरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप. पत्रकार परिषद घेत निलेश राणेंचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर. सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले. आणि मंत्री प्रताप सरनाईक कोकण दौऱ्यावरती. वडखळ एसटी स्थानक आणि पाली एसटी स्थानकाची केली पाहणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आता नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिंदे सेनेचे अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी अर्थात जुईली जुईकर यांनी या मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा असल्याचे स्पष्ट केले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने उमेदवारीवरती आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. महिला उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महायुतीकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने सध्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जुईली जुईकर यांनी जाहीर केले आहे. तसेच महायुतीमध्ये शिवसेनेवरती अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द खाली पडू देणार नसल्याचे सांगत कोकणातील हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा अशी मागणी शिवसैनिकांकडून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय तोही अपक्ष भरतोय, कारण आमच्यावर होणारा जो वारंवार अन्याय म्हणजे आम्ही युतीत असूनही आमच्यावर वारंवार अन्याय केला जातो की युतीचा धर्म हा राष्ट्रवादीकडून कधीच पाळला जात नाही. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही हा उमेदवारी अर्ज भरतो. अनिकेत तटकरेंचं नाव हे त्यांच्या पक्षाकडून पुढे येत आहे. तसंच अजूनही पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांचं नाव हे पुढे येत आहे. पण जसं कोकण विभागात पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त उमेदवारी संख्या ही शिवसेनेची. त्याच्यामुळे अनिकेत तटकरेंचं नाव पुढे येण्याचा प्रश्नच नाही. ह्या उमेदवारीवर अर्ज हा शिवसेनेचाच असतो. रायगडमध्ये महाडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर वाहनाने महामार्गावरती अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. भरधाव वेगातील या वाहनाने मार्गातील अनेक वाहनांना धडक दिल्याचा आरोप असून त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यालाही धडक दिल्याची माहिती समोर आलेली आहे. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी DR शेरकर जखमी झालेले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालकाने पोलीस आणि नागरिकांना न जुमानता वाहन वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संतप्त नागरिकांनी माणगाव मोरबा मार्गावरती संबंधित वाहनाला घेराव घालत अडवले. चालकाच्या बेफिकीर वाहन चालनामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आमदार निलेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी जिल्ह्यातील अनधिकृत धंद्यांना पोलीस प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी संरक्षण कमी झाल्यामुळेच निलेश राणे पोलीस अधीक्षकांवरती आरोप करत असल्याचे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट गेले 2 वर्ष सुरूच आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची खरं तर अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या कुरबुरीचं हे खरं कारण आहे. आपण बघितलं असाल की एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी लोक मरतायत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री सांगतायत की ताफा कमी करा म्हणून, आणि ह्यांच्या पाठीमागे 3-3 पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्या जर पोलीस अधीक्षकांनी कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आत्ताच ह्यांना अवैध धंदे का आठवले आणि तुम्हाला एवढं संरक्षण कशासाठीच पाहिजे होतं असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि त्यामुळे तुमचं संरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही पोलिसांवर आरोप करताय आणि इतके दिवस तुम्ही झोपला होता काय, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नसलेलं संरक्षण, तुम्हाला गरज नसलेलं संरक्षण गरज पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं. आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? खरं तर लोकांना डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. तर डिझेल पेट्रोलसाठी जर पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आत्ताच आरोप करणं हे चुकीचं आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी असं काहीतरी सांगितलंय की माझं प्रोटेक्शन कमी केलं म्हणून मी हे दहीकरांवर हे सगळे आरोप करतोय किंवा जे काय. मुळात मला वैभवजींना सांगायचंय, माझं प्रोटेक्शन कमी झालेलं नाही. आणि पोलीस प्रोटेक्शन कमी करायची किंवा काढून टाकायची जे काय अधिकार आहेत ते जिल्ह्याच्या एसपीला नसतात. ते मंत्रालय, राज्य सरकार, गृह खातं कोणाला वाढवायची, सुरक्षा कमी करायची, ठेवायची हे राज्याचं गृह खातं बघत असतं. एवढं अज्ञान एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे मला ऐकून खरं वाटलं नाही. एसपी हे कमी करू शकत नाही. झालंय काय, जेव्हा मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि ते स्वतः 2 गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले, गृह खात्याने प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांपासून जे प्रोटेक्शन ज्यांना ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना हे पेट्रोल डिझेलचं हे जे काही संकट आपल्या देशावर आहे हे जाईपर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही कंट्रोलमध्ये आणा. हे सगळं ह्याच्यासाठी काही गोष्टी कमी केल्या. प्रोटेक्शन कमी केलं याच्यातला भाग नाही. आणि प्रोटेक्शन निलेश राणेला काही करून पाहिजे अशातलाही भाग नाही. मागचे 10 वर्ष माझ्याकडे एक कॉन्स्टेबल देखील नव्हता. मी मागच्या 10 वर्षामध्ये एकटाच फिरायचो. माझ्याकडे कसलंही प्रोटेक्शन नव्हतं. घरी एक आमदार होता तेव्हा, एक म्हणजे देशाचे आपले MSME मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना प्रोटेक्शन होतं, मला अजिबात प्रोटेक्शन नव्हतं. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला वाटलं तर त्यांनी ते दिलं असावं. आता तुम्हाला कोणाला आक्षेप असेल तर राज्याच्या गृह खात्याला आपण विचारावं. पण मला आश्चर्य वाटतं की त्यांना असं वाटलं की जिल्ह्यातून ही कारवाई होते की काय कमी करायचं प्रोटेक्शन. म्हणजे किती मोठे विद्वान आहेत. 10 वर्ष आपल्या कुडाळ मालवणचे आमदार होते. काय त्यांना बुद्धी आहे. पण ते अशातच असतात. ह्या चिंदीगिरीमध्ये त्यांचा वेळ जातो. मागच्या 10 वर्षामध्ये केसरकर साहेब मी काहीच नव्हतो. ते आमदार होते आणि सन्मान्य विनायक राऊत हे खासदार होते. मी कधी तपासायला गेलो नाही त्यांच्याकडे सिक्युरिटी किती आहे. माझ्याकडे एवढी कामं होती करायला, मी कोणी नसताना. आणि ह्यांना तुम्हाला आठवत असेल मागच्या जेव्हा ह्यांच्या घरात जे 2 नगरसेवक निवडून आले ना नाईक कुटुंबातले, ते निवडून आणण्यामध्ये पण निलेश राणेचा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राज पार्टे यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर प्रथमच महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पक्ष संघटना बांधणीसह जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवरती आपली भूमिका मांडली आहे. पाहूया. किंवा नाक्यावरचे एजंटला पकडून द्यायला गेलं तर आज हजारो गोरगरिबांना फसवले. एक तुकडा दाखवता दाखवता त्याचा जेवढा 7/12 आहे तो तेवढा नावार करून, बरं आहेत कोणते आपल्याकडचे नाही आहेत बिल्डर, त्यांची आडनावं बघा 7/12वरती. सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे की भूमिपुत्रांसाठी रोजगार आणि या MIDC मध्ये जी काय चाललेली मनमानी आहे. आणि माझं म्हणणं आहे की एवढे कॉन्ट्रॅक्टर कशाला? जर एक कंपनी आहे तर ह्याला 15 जणांचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला 10 जणांचं, त्याला 20 जणांचं, म्हणजे नक्की काय एक माणूस पण कॉन्ट्रॅक्ट चालवू शकतो? दुसरी गोष्ट, एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एखाद्याला तर त्याला 5 वर्ष कमीत कमी त्यालाच काम मिळावं. कारण का त्याच्या अगोदर जर त्याचा कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मुलांची ग्रॅज्युएटी जाते. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की 5 वर्ष तुला झालीच नाहीत. तर असे अनेक विषय. आता बिर्ला सारखी कंपनी किती मोठी कंपनी आहे,
आपल्या स्वराज्याच्या राजधानीत असून सुद्धा तिला मराठीत नाव नाही. तर हे मराठी कंपन्यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत तर त्या जर बदली नाही झाल्या, आता मी पत्र काढले ते बघा, आज मुलं द्यायला जात आहेत, त्या जर बदली करायला सुरुवात नाही झाली तर या महाड MIDC आणि माणगाव MIDC मध्ये जेवढ्या पण इंग्रजी पाट्या दिसतील, मग ती अदानीची कंपनी असू दे, मग ती बिर्लाची असू दे, कोणाची फोडणार म्हणजे फोडणार, ठेवणारच नाही त्या इंग्रजी पाट्या आम्ही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोकण दौऱ्यावरती असताना वडखळ येथील एसटी बस स्थानकाला अचानक भेट दिली आणि तेथील सुविधा, स्वच्छता आणि प्रवासी व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. यावेळी बस स्थानकावरती उपस्थित प्रवाशांशी थेट संवाद साधून बसेस वेळेवर येतात का, उपलब्ध सुविधा समाधानकारक आहेत का याबाबत माहिती घेण्यात आली. प्रतीक्षालय, तिकीट व्यवस्था आणि इतर सुविधांचा आढावा घेतल्यानंतर प्रसाधनगृहांचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान 1 जून पासून राज्यभरामध्ये 78,000 वृक्ष लागवड करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून वडखळ बस स्थानक परिसरातील संरक्षण भिंतीलगत सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचे निर्देशही देण्यात आले. एसटी प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, तसेच प्रत्येक बस स्थानक प्रवासी हिताचे आदर्श केंद्र बनावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असे यावेळी सांगण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोकण दौऱ्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र पाली येथून केली. श्री बल्लाळेश्वराच्या चरणी दर्शन घेऊन त्यांनी कोकणातील विविध विकास कामे आणि रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रार्थना केली. यावेळी श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंत्री सरनाईक यांनी पाली सुधागड एसटी बस स्थानकाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बस स्थानकाच्या विकासासाठी सुमारे 14 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येत्या 3 महिन्यात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असेही त्यांनी आश्वासन दिले. या विकास कामांमुळे पाली आणि परिसरातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 100% संकेत मिळत आहेत आणि बल्लाळेश्वराच्या कृपेने मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झाल्यानंतर ह्याच्या अगोदर खरं तर ही मागणी होतीच, पण मी तालुका प्रमुख झाल्यानंतर मी सुधागड तालुक्याचे 4 महत्त्वाचे प्रश्न हे मंत्रालय दरबारी राऊतसाहेब असतील, संजय म्हात्रे असतील, आम्ही सगळ्यांनी, सुरज शेळके असतील, आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून दमदार आमदार महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये माझ्या 4 महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आम्ही मागणी केली होती. त्याच्यात प्रामुख्याने आपल्या पालीला असलेलं ग्रामीण रुग्णालय की जे सुद्धा आता 90% काम पूर्ण झालेलं आहे. प्रकाश आविटकर साहेब जे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजनही लवकर करतोय, त्याला अजून उद्घाटन करतोय आणि वाढीव तरतुदीसाठी सुद्धा आपण हॉस्पिटलसाठी मागणी केलेली आहे. ती मागणी सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याच्या वाढीव तरतुदीनुसार जे काम आहे ते अजून चालू होईल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा पाली बसस्थानकाचा होता. माझ्या सर्व सुधागड तालुक्याच्या बाहेरच्या प्रवाशांना अतोनात हाल ह्या बसस्थानकावरती सोसावे लागत होते आणि त्याची सगळ्यांची झळ ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लागत होती आणि म्हणून आम्ही कटाक्षाने पाली बसस्थानकाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून अथक प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना यश आलं होतं, यश आज आलेलं आहे. मुळात मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आमच्या पालीतल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही पाठपुरावा केलेला होता. त्यावेळी स्टँड अस्तित्वात होता पण पडायला आलेला होता आणि मग आम्ही सगळ्यांनी मागणी केली की बाबा हा स्टँड जो आहे पडायला आलेला तो पहिला पाडा आणि मग याच्यासाठी निधी उपलब्ध करा. त्यावेळी केलेला निधी हा थोडासा तुटपुंजा होता. त्याची आम्ही कल्पना तत्कालीन परिवहन मंत्र्यांना दिलेली होती. त्यानंतर जेव्हा स्वतः प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री झाल्यानंतर आम्हाला निश्चितपणे खात्री वाटली की तो प्रश्न सुटेल, कारण सुधागड तालुक्याचे आणि ठाण्यात प्रताप सरनाईक साहेब असल्यामुळे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध होते आणि विशेषतः आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. अधिवेशन काळात एक बैठक झाली इथले आमदार आणि महेंद्र दळवी साहेब यांना घेऊन आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न मांडला की मुळात इथपासून आपण आता ऐकलं असेल का त्या इथल्या उंचीपासूनच त्यांना आम्ही कल्पना दिलेली होती की इथल्या प्लॅटफॉर्मची आणि स्टँडची उंची किती असावी. त्या इतक्या बारकाईने त्याने अभ्यास करून सुमारे 14 कोटी रुपयाची मान्यता देतो म्हणून त्याच दिवशी आम्हाला अनुपम कुलकर्णी आणि आम्ही सगळे पदाधिकारी होतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर मधल्या काळात इस्टिमेट करणं असेल, त्याची प्रशासकीय मान्यता असेल किंवा त्याला आर्थिक तरतूद असेल यासाठी आमचे तालुका प्रमुख असतील, मी स्वतः असेल आणि आमचे काही पदाधिकारी संजय म्हात्रे वगैरे आम्ही या सगळ्यांनी पाठपुरावा कंटिन्यू प्रत्येक भेटीत केला आणि त्यानुसार आज खऱ्या अर्थाने याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः ते टेंडर त्याचं होईल आणि साहेब म्हणाले तसं 3 महिन्यामध्ये भूमिपूजन होईल आणि
सगळीकडे ज्या बल्लाळेश्वराचा अष्टविनायक स्थान आहे ह्याला साजेसा बस स्टँड हा पालीमध्ये इथे होणार आहे आणि निश्चितपणे त्याची खात्री देण्याकरता स्वतः परिवहन मंत्री पूर्तता झाल्यानंतर आज इथे आलेले आहेत. कोकण दौरा करत असताना बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं, पाली बसस्थानकाचं पाहणी केली. मी आता 3 दिवसाचा कोकण दौरा आयोजित आज केला आहे आणि पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आता सुरुवात करतो आहे. पुढे पूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी वगैरे सगळे चिपळूण वगैरे सगळा परिसर फिरून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी बस स्थानकाला भेट देऊन काही समस्या असल्या तर त्या समस्याचं निराकरण कशा प्रकारे करता येईल ह्याची काळजी घेऊन भविष्यामध्ये काय डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये करता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल हे बघणार आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्या दाव्याची भूमिका स्पष्ट केली आहे. पाली येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहूया. सर, महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून संघर्षच म्हणता येईल. काय सांगाल? शिवसेनेकडून 2 उमेदवार आणि राष्ट्रवादी. संघर्षाशिवाय आजपर्यंत काही मिळाले नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी संघर्ष केला म्हणून आज आम्ही राज्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहोत. आम्ही सुद्धा आमच्या कार्यकाळामध्ये संघर्ष केला. आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की प्रामुख्यानं पालीची बहुतांश म्हणजे ह्या परिसरातले लोक हे आमच्या ठाण्याचे मतदार आहेत. काही शिंदेसाहेबांचे मतदार आहेत, काही माझे मतदार आहेत, काही अजूनही आमच्या महायुतीचे काही आमदार म्हणून निवडून आलेले त्यांचे मतदार आहे. आणि हे प्रामाणिकपणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर विश्वास ठेवून आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांवर जे त्यांचं हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि त्या लोकांचे जर काही समस्या असतील तर त्या त्यांच्या समस्या नाही, हे आमच्या समस्या आणि त्या आमच्या समस्या म्हणून आम्ही काम करत असतो. संघर्षाशिवाय काही मिळत नसते हे तुम्हालाही माहिती आहे. शेवटी आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे. आमच्याकडे 389 मतं आहे. भारतीय जनता पक्षाकडे 385 मतं आहेत. 100च्या आसपास राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी हा आग्रह आहे. ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये त्या बाबतीतला निर्णय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील. कारण आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला अंतिम निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो. साहेब, आम्ही काम करतो. एकीकडे आपण बघितलं तर संख्याबळ तुमच्याकडे जास्त आहे, तरी सुद्धा वरिष्ठांकडे यासाठी संघर्ष करावा बघा काय असतं, काही ठिकाणी संख्या कमी असताना सुद्धा आम्हाला जागा त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजे ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त आहे, आमचं कमी आहे, तरीसुद्धा आम्ही त्या जागेवर दावा ठोकलेला आहे. परंतु शेवटी महायुती सरकार आहे. एक दुसऱ्यांना सहकार्य करून, एक दुसऱ्यांना देवाणघेवाण मदतीची किंवा आमच्या नगरसेवकांची करून आम्हाला आमचे 17च्या 17 विधान परिषदेचे सदस्य ह्या महायुतीचे निवडून आणायचे. त्यामुळे कुठे मागे 2 पावलं तर कुठे पुढे 2 पावलं असं करून आम्हाला ते जागा वाटप करायचं आणि आज अंतिम निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेब, एकीकडे पालकमंत्री संघर्षामध्ये पालकमंत्री पदाचा काही समझोता होईल का? नाही, बघा आमच्या दृष्टीनं आजही आम्ही भरतशेठ गोगावला यांना पालकमंत्री म्हणूनच रायगडचा बघतो आणि त्या माध्यमातून ते कामही तशा पद्धतीचं करतायत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आणि मंत्रिपद दिल्यानंतर ते पालकमंत्री होतील अशी आमच्या कोकणवासियांची इच्छा आहे. आणि आजही आम्ही त्यांना पालकमंत्री भरत गोगावले म्हणूनच म्हणतो. जर भविष्यामध्ये फक्त त्या शिक्कामोर्तब जर करायचं झालं तर आज ना उद्या ते होईल आणि याची आम्हाला खात्री. साहेब, एकीकडे भरत गोगावलेंसाठी पालकमंत्री सोडायला तयार आहे, माझ्या मुलाला विधान परिषद सोडा असं चटकरे बोलत आहेत. परंतु आपल्याच पक्षामधले आमदार महेंद्र दळवी हे मात्र बोलतात की पालकमंत्रीसाठी तडजोड व्हायला नाही पाहिजे, कारण ती शिवसेनेची हक्काची जागा आहे, शिवसेनेचे आमदार जास्ती आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचा आज अर्ज घेतला आहे. गोगावले किंवा इतर आमचे कोकणातील सर्व आमदार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असावं ह्या मताशी ठाम आहेत. आणि ते जसे ठाम आहेत तसे आम्हीही सगळे मंत्री असताना सुद्धा ठाम आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हे पालकमंत्रीपद फार महत्त्वाचं आहे. आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, सुनेत्राताईंशी चर्चा करून सोडवतील याची आम्हाला खात्री आहे आणि विश्वासही आहे. सर, आपण राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आहात आणि आज जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये महिलांच्या हत्या होत आहेत, अत्याचार वाढत आहेत. रायगड जिल्ह्यात अशा 3 हत्या झालेल्या आहेत. सरकार किंवा गृहमंत्री कुठे अपयशी ठरतात का? काय सांगाल? नाही, बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार अतिशय चिकाटीनं आणि चांगलं काम ह्या राज्यासाठी करतात. किंबहुना हे सुद्धा मान्य करायला हवं की सर्वसामान्य महिलांना
सन्मान देण्याची पहिली जी योजना आहे ती योजना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाली आणि आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. ही देशभरामध्ये गाजलेली योजना एकनाथ शिंदेसाहेबांनी चालू केली. आणि चांगलं काम करत असताना काही समाजकंटक अशा पद्धतीची चुकीची कामं करत असतात आणि जर काही हत्यासारखे प्रकरणं झाली असतील आणि त्या माध्यमातून जर पोलिसांकडे त्या संदर्भातले पुरावे आले असतील तर निश्चितपणे त्या जे समाजकंटक आहेत त्याच्यावर कठोर कारवाई ही केली जाईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकदम सक्षम गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि ते योग्य प्रकारे त्या लोकांवर कारवाई केल्याशिवाय त्यांना सोडणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.